नमस्कार सर्व कट्टर शिवसैनिकांनो. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यावर ही पहिलीच निवडणूक होती. जे नगरसेवक निवडून आले आहेत ते भरपूर आहेत. सर्वांना माझ्या शुभेच्छा. सर्वजण बोलत आहेत ठाकरे हारले, ठाकरे संपले. पण मी त्यांना सांगू इच्छितो, सर्व यंत्रणा असलेले पक्ष पूर्ण बहुमताकडे जाताना त्यांची दमछाक होते. ठाकरेकडे धनुष्यबाण, मोठे नेते, पैसा यातलं काही नसताना त्यांचे 65 ते 70 नगरसेवक निवडून आले आहेत. एकच सभा घेऊन हे शक्य झालं. चारी बाजूने घेरूनसुद्धा ठाकरेंचे ग्राउंडवरती कार्यकर्ते जोमाने लढले. त्यांचा हा विजय आहे. ठाकरे संपणार असे जे बोलत आहे त्यांना मी सांगू इच्छितो, शिवसेना हा पक्ष नसून ती एक विचारधारा आहे. ती सहजासहजी संपणार नाही. त्यांना मराठी माणूस अजूनही ठाकरेंच्या बरोबर आहेत. 65 ते 70 जागा निवडून आणणं हे फक्त कट्टर शिवसैनिकच करून दाखवू शकतात. मराठी भागातून निवडून आलेले हे सर्व नगरसेवक आहेत. पक्ष संपला असे म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, ही ठाकरेंची सेना आहे. सहजी तुम्हाला वश होणार नाही. BJPचे जे नगरसेवक आहेत ते सर्व परप्रांतीयांच्या जीवावर निवडून आले आहेत. ही BMC निवडणूक पूर्णपणे मराठी विरुद्ध परप्रांतीय अशी झाली आहे. मराठी माणूस ठाकरेंबरोबर आहे. त्याने ठाकरेंची साथ सोडली नाही. ज्या भागात परप्रांतीय जास्त आहेत त्या भागातून BJPचे किंवा शिंदेचे नगरसेवक निवडून आले आहेत. मराठी माणूस कमी नाही पडला तर परप्रांतीय जास्त झाले आहेत. जर मराठी माणूस मतदार असता तर ठाकरे वन साईड निवडून येणार. या निवडणुकीत एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, मराठी माणूस काही झाले तरी ठाकरेंना दगा देणार नाही, गद्दार होणार नाहीत. तो कट्टर आहे. पैसा पदासाठी तो लाचारी करणार नाही. तो मराठी अस्मितेसाठी कायम ठाकरेंबरोबर राहणार. कट्टर शिवसैनिक काय आहे हे BMCमध्ये कळून आले आहे. सर्वांना माझा प्रणाम. जय महाराष्ट्र. एक सांगतो, हे ठाकरेंचे 65 ते 70 नगरसेवक आहेत. ते सर्व 118 नगरसेवकांना भारी पडणार हे मात्र नक्की. किती आले किती गेले तरी ठाकरेंचा कट्टर शिवसैनिकाचा दरारा कायम आहे. जय महाराष्ट्र. परत एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझं चॅनल म्हणजे आपलंच चॅनल आहे त्याला व्हायरल करा.